नमस्कार मंडळी. मुंबई गोवा हायवेवरचं एक असं भन्नाट रेस्टॉरंट घेऊन आली आहे जिथलं सी फूड एकदा खाल्लात ना तर पुन्हा पुन्हा इथे यावंसं वाटेल. हे एक मल्टी क्विझिन रेस्टॉरंट आहे जे आपल्या मराठी दाम्पत्याने मोठ्या मेहनतीने आणि जिद्दीने उभं केलं आहे. या ब्लॉग मध्ये तुम्हाला या रेस्टॉरंटची संपूर्ण माहिती, इथल्या स्पेशल डिशेस, अँबियन्स आणि किचन पाहायला मिळणार आहे. तसंच आपण रेस्टॉरंटच्या ओनर सोबतही मन मोकळ्या गप्पा मारल्या आहेत, तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमची रक्षंदा आणि फायनली मी परत एकदा आली आहे कोकणात. आता कोकणात हायवेवरून म्हणजे तुम्ही मुंबई टू गोवा किंवा गोवा टू मुंबई किंवा मुंबई टू कोकण येत असाल तर हायवेवरती एक अप्रतिम रेस्टॉरंट आहे जिकडे मासे, फक्त मासेच नाही तर हा एक मल्टी क्विझिन रेस्टॉरंट आहे जिकडे चमचमीत जेवण मिळतं. तर चला आज आपण बघूया की या रेस्टॉरंट मध्ये आपण काय काय खाणार आहोत ते. तर रेस्टॉरंटचं नाव आहे तळ कोकण. आपण कोकणात आहोत आणि तळ कोकण काय नाव सुचलं आहे. तर इकडे फक्त मासे नाही, जसं मी तुम्हाला सांगितलंय मल्टी क्विझिन आहे. तर इकडे मालवणी, चायनीज, पंजाबी, तंदूर डिशेस सगळंच आहे आणि इकडे ते सगळं लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर इकडे इंडोर सीटिंग आहे, आउटडोर सीटिंग आहे आणि एकदम भारी जेवण आहे. तर हा त्यांचा आउटडोर डायनिंग एरिया आहे. ओके, हे सुद्धा खूप छान आहे. ओपन सीटिंग आहे इकडे. त्यानंतर ही वॉल बघताय तुम्ही, या वॉलची डिटेलिंग बघा. मासे मारून आले आहे, तळ कोकणची बोट आहे गाईज इकडे. ते भाकरी थापत आहे आणि मग इथूनच आपण आतमध्ये गेलो तर त्यांचा इंडोर डायनिंग सेक्शन आहे. तर बेसिकली हा रेस्टॉरंट कसं आहे माहितीये, गावचा अनुभव आहे बट विथ अ टच ऑफ लक्झरी. तर चला, नाव वी विल हॅव कॉन्व्हर्सेशन विथ द ओनर्स ऑफ दिस रेस्टॉरंट. सो फायनली आय एम विथ दिस ब्युटिफुल वुमन ओव्हर हियर. शी इज द ओनर ऑफ तळ कोकण. सो मीट मिसेस संपदा नाईक. हाय संपदा, कशी आहेस तू? मस्त एकदम. तर मग तळ कोकण या तुझ्या रेस्टॉरंट बद्दल तू लोकांना काय सांगशील? ऍक्च्युली नाव तळ कोकण आहे म्हणजे कोकणातलं एक असं रेस्टॉरंट जिथे तुम्हाला फिश खायचे असेल तर फिश खूप छान मिळतील, कारण आम्ही अगदी ट्रॅकिंग करत असतो डेली फिश साठी. सो फिश, इंडियन, चायनीज आणि तंदूर असे 4 डिपार्टमेंट्स माझ्याकडे आहेत. म्हणजे या कन्सेप्ट घेऊन आम्ही उतरलोय. बिकॉज रेस्टॉरंट हायवेला असतं आणि फॅमिली जेव्हा एंटर करतात रेस्टॉरंट मध्ये तेव्हा लहान मुलांच्या डिमांड्स काहीतरी वेगळ्या असतात. त्यांना काहीतरी चायनीज मध्ये स्टार्टर्स खायचं असतो किंवा फिश मध्ये स्टार्टर्स. सो अशा वेगळ्या वेगळ्या रिक्वायरमेंट्स असतात. सो सगळं फुलफिल करण्याचा प्रयत्न केलाय अंडर वन रूफ. पण जे कोणी पहिल्यांदा तळ कोकण व्हिजिट करते त्यांनी डेफिनेटली काय ट्राय केलं पाहिजे? फिश, डेफिनेटली फिश थाळीज. त्याच्यानंतर फिश मध्ये काही स्टार्टर्स आहेत आमच्याकडे. सो ते आणि हे हायवेचं लोकेशन असल्यामुळे आय थिंक मुंबईवरून जरी लोक निघाले तरी जेवणाच्या टायमिंगला परफेक्ट ते तळ कोकण पाशी पोहोचतात. म्हणजे जो सकाळी 7-1 वाजता वगैरे मुंबईवरून निघतो ना, 7 इव्हन 8 वाजता सुद्धा, तर ते व्यवस्थित ते ऑन टाइम इथेच पोहोचतात जेवणाच्या टाइममध्ये. 2-2:30च्या दरम्यान इथे खूप रश दिसतो. आणि किती वर्ष झाली आपल्या रेस्टॉरंटला? आत्ताच 1 वर्ष मार्च महिन्यामध्ये पूर्ण झालंय. सो नई नवेली दुल्हन टाईप हा रेस्टॉरंट आहे गाईज, एकदम नवीन आहे. आणि मी तुम्हाला सांगू, मी आता सुद्धा आली आहे, दुपारची वेळ आहे, वीकडे आहे, तरी गर्दी कंटिन्युअसली आहे. ह्याच्यावरूनच समजतं की या रेस्टॉरंटची क्वालिटी तुम्ही कशी सर्व करत आहात ते. तळ कोकण बाकीच्या रेस्टॉरंट पेक्षा कोणती एक अशी गोष्ट जी एकदम वेगळं करताय? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा फिश थाळीमध्ये इंद्रायणी राईस चालू केलाय. म्हणजे तुम्हाला तळ कोकणात आल्यानंतर मास्याचं जेवण, हे माशाचं तिखलं, त्याच्यामध्ये तिसरे, जवळ्याची चटणी, खूप सुंदर अशी सोलकढी, हे इंद्रायणी भातासमोर खूप अनदर लेवलचं कॉम्बिनेशन बनतं. कोकण विथ अ टच ऑफ सातारा तुम्हाला मिळणार आहे, कारण इंद्रायणी भात हा साताऱ्याचा असतो. पण तो जर तुम्ही मच्छीच्या रशासोबत खाल ना, ओ माय गॉड, इट इज नेक्स्ट लेवल हेवनली कॉम्बो. तर मग आज तू काय काय डिसाइड केलं आहेस की चमचमीत खाऊला तू काय काय खायला देणार आहेस? आज मी तुम्हाला एकदम चमचमीत असा क्रॅब तंदूर देणार आहे. त्याच्यानंतर सुरमई आणि इकडचं स्पेशल म्हणजे गोव्याचं स्पेशल फिश आहे चणक, जे आमच्याकडे अवेलेबल असतं, आणि क्रॅब, बाकी प्रॉन्स. मी तर लोकांना सांगते गोव्याला खरंच जाऊ नका, मालवणात या. मालवणात म्हणजे आपल्या कोकणात एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. आता बघा, गोव्याला तुम्हाला जायचं असेल, बहाना मला चणक खायला गोव्याला जायचंय, काही गरज नाहीये. कोकणात मिळतंय चणक. कुठे मिळतंय? तर तळ कोकणात मिळतंय. तर मग मसाले वगैरे तुम्ही कसले म्हणजे घरगुती वापरता? प्रॉपर मालवणी पद्धतीमध्ये बनणारा मसाला असतो. म्हणजे माशाचा मसाला देखील तो, माशाच्या तिखल्यासाठी एक स्पेशल मिरची येते, सो आम्ही ती मिरची यूज करतो. सो ज्या स्पेशल गोष्टी जितक्या खास वापरता येतात तितक्या गोष्टींचा वापर करू. व्हॉट इज युअर फेवरेट डिश इन तळ कोकण? तिखलं भात आणि भाजलेलं कोणताही मासा, सुरमई, पापलेट, चणक, प्रॉन्स, कोणताही मासे. हे ओनरचं रेकमेंडेशन आहे, सो यू शुड डेफिनेटली नॉट अंडर एस्टिमेट दॅट डिश. ओके, मला तुझं किचन बघायला खूप आवडेल. घरगुती मसाले, ताजे ताजे मासे, तंदूर, मल्टी क्विझिन, अँड आय लव्ह विजिटिंग किचन्स. तर नाव वी विल गो डिरेक्टली इनसाइड
Yes. तळ कोकेन्स किचन मध्ये तर आता आपण जातच आहोत, पण त्याआधी हा खेकडा बघा, साईज बघताय या खेकड्याची तुम्ही, आणि ही इज लाईव्ह हा. तो मला असे स्क्रॅचेस मारत आहे, हा जिवंत खेकडा, आणि साईज बघा या खेकड्याची. तर चव काय असणार आहे या खेकड्याची. तर हाच खेकडा तंदूरमध्ये जाणार आहे, हाच खेकडा तंदूरमध्ये जाणार आहे, आणि हाच खेकडा आपल्या टेबलवर सर्व होणार आहे. ताजे ताजे मासे, फ्रेश सी फूड सर्व करतात. त्याचा प्रूफ मला दाखवलं, तोच प्रूफ मी तुम्हाला पण दाखवते. चला आता आपण किचन मध्ये जाऊन याला मॅरिनेट करून बाकीचे पण मासे वगैरे बघूया. तर संपदाने फायनली आपल्याला किचन मध्ये आणलेलं आहे, आणि किचन मध्ये आल्या आल्या तिने मला मालवणी डिपार्टमेंट मध्ये आणलेलं आहे. आणि येस, काय दाखवताय तुम्ही मला मालवणी डिपार्टमेंट? सो आज तुझ्यासाठी आपण हे गोव्याचं स्पेशल चणक बनवतोय. ओके, त्याची साईज तू बघू शकतेस. क्लास, पकडणार आहेस? ऑफकोर्स, वाय नॉट. So हे चणक आहे. ह्याची खासियत हे असते की ही बोनलेस असते ना, हा, म्हणून boneless लहान असतं. मुलांना Yes, वगैरे yes, ते yes. चारायला वगैरे ही हो, मासा आवडतं. खूप छान आहे. त्याच्या त्यानंतर हे सुरमई, ह्याला जरा मॅरिनेट करत होते ते आपण नो जरा प्रॉब्लेम. आम्ही लेट आलो किचन मध्ये. सुरमईची साईज बघताय, एवढी मोठी सुरमई. नाही, ह्याच्यापेक्षा पण मोठी सुरमई आमच्याकडे असते, जी ह्याच्यापेक्षा आज अवेलेबल नाही. ह्याच्यापेक्षा पण मोठी सुरमई ह्याच्यापेक्षा असते. इतकं काप आमच्याकडे असतं सुरमईचं. मालवण गाईज, मासे मासे आय एम लव्हिंग दिस, आणि मी तर खाणार आहे. सुरमईमध्ये आपण कोणते कोणते प्रकार देतो? सुरमईमध्ये सुरमई तवा मसाला फ्राय आणि रवा रवा फ्राय मसाला. आणि सुरमई बिर्याणी. तो चला मॅरिनेट आपण करूया. सुरमई बिर्याणी पण खाणार आहोत. सुरमई फर्स्ट टाइम, मी फर्स्ट टाइम खाणार आहे सुरमई बिर्याणी. येस. नक्की कोणत्याही आवडेल. प्रकारची फिश बिर्याणी मी पहिल्यांदा खाणार आहे. अच्छा. कोलंबी भात वगैरे तर आपण नेहमीच खातो. प्रत्येक रेस्टॉरंट मध्ये चमचमीत खाऊचं पेटंट आहे की तिला कोलंबी भात दिला कोलंबी भात जातं. दिला. पण चमचमीत खाऊला आज सुरमई बिर्याणी देण्यात येणार आहे. आपण कोलंबी वरून अपग्रेड झालोय. Yes. तर चला आपण मॅरिनेशन सो बघून हे घेऊया. आपले शेफ आहेत. हाय शेफ. तर हे आता आपली सुरमई मॅरिनेट होत आहे. काय काय लावलं याला? ऍक्च्युली हा मालवणी मसाला आहे. याच्यामधले सगळे आय इन्ग्रेडियंट्स थिंक हा मसाला आहे ना तो तुमचा. सो आगळ वगैरे या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये घालून त्याला रोज मॉर्निंगला प्रिपेअर Okay. करून ठेवतो. Okay. आणि मग जशा ऑर्डर्स चालू होतात तसं माशाला ते लावून आम्ही कोट Correct, करून correct. फ्राय करतो. आणि आय एम लव्हिंग द कलर ऑफ दिस ऑल्सो. एकदम तो असा माहिती लाल भडक असतो तसा नाहीये, प्रॉपर जो मच्छीला पाहिजे ना ऑरेंजिश Yes, थोडा yes. तसा आहे हा. ओके. आणि मग त्याच्यानंतर हिला आपण कोट कोट करणार करणार आपण आणि फ्राय फ्राय करणार डिरेक्टली. ओके. तर सेम प्रोसेस मध्ये चणक सुद्धा इकडे फ्राय होणार आहे. चुलीवर सुद्धा इथे जेवण बनतंय. तर बेसिकली चिकन मटनचं इथे बनतं ना, ते सगळं चुलीवरचं तुम्हाला खायला मिळणार आहे. आणि हा इथे पूर्ण डिपार्टमेंट चुलीचा आहे. सी म्हणजे यांचा चूल घर वेगळा आहे, तो प्रोफेशनल किचन आहे. मेंटेनिंग लक्झरी ऑल्सो, मेंटेनिंग गावची लिव्हिंग ऑल्सो. आपल्या टेबलवर प्रॉन्स आणि सुरमई तर आलेली आहे, पण तो जम्बो क्रॅब पण आलेला आहे गाईज. हा बघा, ओ माय गॉड, साईज बघताय ह्याची तुम्ही. मी तर पहिल्यांदाच एवढा मोठा खेकडा बघितला, आणि हाच खेकडा मी खाणार आहे. आणि हा खेकडा खाणार आहे पाटा वरवंट्यावरती. आता ते कन्सेप्ट आले आहेत, यु नो दॅट क्रॅब कटर. तुम्हाला मी खरं सांगू, त्याच्याने क्रॅब तर अजिबात कट होत नाही, सगळं मेस होऊन जातं, ते सटकतं, आणि मनासारखा क्रॅब आवडीने खाताच येत नाही. मी घरी पण क्रॅब माझी मम्मी बनवून देणार, तेव्हा मी तो वरवंटा घेऊन जशी ती चेचते आणि खाते, ती जी खाण्यात मजा आहे ना, ती मी इथे अनुभवणार आहे या पाट्या वरवंट्यावरती. चला अजून बघूया टेबलवरती आपल्या काय काय येणार आहे. फायनली सगळे चमचमीत पदार्थ आपल्या टेबलवरती आलेले आहेत. इट इज लुकिंग सो गुड, इट इज लुकिंग सो चमचमीत, सो कलरफुल. तर पटापट तुम्हाला मी त्यांची नावं सांगते. तर पहिलं तर एकदम युनिक अशी डिश आपल्याकडे आहे, ती म्हणजे फिश फिंगर्स. आता तुम्ही बोलाल फिश फिंगर्स मध्ये युनिक असं काय, कारण फिश फिंगर्स हे सगळीकडे फ्रोझन मिळतात, पण नाही, ह्यांनी हे स्वतः बनवलेलं आहे, आणि दिस इज मेड आउट ऑफ चणक. आणि आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू टेस्ट इट. त्यासोबतच आपली सगळ्यांची फेवरेट सुरमई रवा फ्राय आहे इकडे, प्रॉन्स रवा फ्राय आहेत इकडे, आणि प्रॉन्सची साईज बघताय तुम्ही, एवढे जम्बो प्रॉन्स आहेत हे. त्याच्यानंतर जसं किचन मध्ये त्याने आपल्याला सांगितलेलं सुरमईची बिर्याणी ती आज आपल्याला खायला देणार आहे, तर ही आहे सुरमईची बिर्याणी. त्याच्यानंतर आपल्याकडे ही सुरमईची थाळी आहे. आता सुरमईची जी ही थाळी आहे ना, त्याच्यामध्ये ही जी सुरमई आहे तवा मसाला आहे. ओके, कारण सुरमईमध्ये इकडे तुम्हाला रवा मसाला, तवा मसाला असं मिळतं, ह्याच्यामध्ये आपल्याला दुसरी व्हर्जन सुरमईचा मिळालेला आहे. पण थाळी जर आपण बघितली, ह्याच्यामध्ये राईस इंद्रायणी दिलेला आहे, चपाती भाकरी तुम्हाला हवं ते मिळणार आहे इकडे. त्याच्यामध्ये इंद्रायणी भात, तिकलं, प्रॉन्सची कळी, तिसऱ्या जवळा, सोलकढी, सलाड, एकदम पोट पण भरेल, मन पण भरेल. म्हणून फक्त सुरमईची थाळी न मागवता मी इकडे चणकची थाळी सुद्धा मागवलेली आहे, आणि त्याच्यामध्ये पण सगळं सेम आहे. तर आता सगळ्या डिशेसची नावं मी तुम्हाला सांगितली आहे, तर चला पटापट सगळं टेस्ट करून तुम्हाला टेस्ट सांगते कशी आहे ती. फ्रोझन फिश फिंगर्स भरपूर खाल्ले, आता इन हाऊस बनवलेले खरे फिश फिंगर्स ट्राय करूया, जे चणकने बनवलेले आहेत. त्यांच्याकडे चिकन कुरकुरे पण मिळतात, ते सुद्धा ट्राय करा. पोरांना तर ते डेफिनेटली आवडणार, काहीतरी वेगळं चिकन कुरकुरे, हे पण मला खूप आवडलेलं आहे. कमिंग टू द प्रॉन्स, हे जम्बो प्रॉन्स, हे सुद्धा आपण खाऊन बघूया. सो ज्युसी, सो टेस्टी. सुरमई बिर्याणी पण ट्राय करूया त्याआधी.
बघितलंय कधी एवढा मोठा खेकडा तुम्ही बघितलाय? ते सॉर्ट करण्यासाठी त्यांनी आपल्याला पाटा वरवंटा दिलाय. आर यू रेडी? पाणी बघताय, हाऊ ज्युसी दिस इज. लुक ॲट दिस. भरलेला खेकडा. आता आपण हे टेस्ट करूया. क्रॅब मीट पण आहे ना, त्याच्यामध्ये एवढा फ्लेवर आहे, तंदूरचा स्मोकी फ्लेवर आहे, मसाल्यांचा फ्लेवर आहे. इट इज जस्ट अमेझिंग. दुसरी गोष्ट, आता ही जी तणकची थाळी आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की कोणत्याही थाळीमध्ये यांची प्रॉन्स करी आहे. तर ही प्रॉन्स करी आपण थोडी इंद्रायणी भातावर ओतूया. आता वाटतंय कोकणात आलोय. कोकोनटचा फ्लेवर, द मसालेज, द स्पायसेस परफेक्टली बॅलन्स्ड आहेत. सुरमईची साईज सुद्धा बघा तुम्ही. ही एवढी मोठी सुरमई आहे. ह्याची मेकिंग आपण बघितली. इकडे रवा फ्राय आहे, इकडे तवा फ्राय आहे मसालेवाली. तर पहिल्यांदाच मी खाणार आहे सुरमई बिर्याणी. प्रॉन्स बिर्याणी खाल्ली, चिकन मटन सगळं खाल्लंय, अंडा सुद्धा खाल्लंय. सुरमई आपण पहिल्यांदा खाऊया. ही सुरमईचे पीसेस बघा. सुरमईला त्यांनी तंदूरमध्ये फ्लेवर दिलाय. सुरमई टिक्का आपण बोलतो ना, त्याप्रमाणे फ्लेवर देऊन मग त्याला बिर्याणीमध्ये त्यांनी बनवलेला आहे. हा घेतला छोटासा सुरमईचा पीस अँड लेट्स टेस्ट दिस. गाइस दिस इज फिनॉमिनल. आता मी ह्यापुढे कधीही चिकन बिर्याणी न खाता सुरमई बिर्याणी खाणार. आय एम गोइंग टू ईट पोट आणि मन भरेपर्यंत. आणि तुम्हाला सुद्धा असं चमचमीत पदार्थ खायचं असेल तर कुठे यायचं तुम्हाला माहितीच आहे. त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, ऍड्रेस मी सगळं डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती माझं पेज चमचमीत खाऊला नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि कोकणात येताय तर तळ कोकणला नक्की भेट द्या.